मानोसवा. मंगेश पाडगावकरांची सुंदर कविता आहे. आसवांना मोल ना राहिले, हुंदक्या ना बोल ना राहिले, लावतील बोल तुझ्या राखेस ही मानसा, मानसात माणूस न राहिले. आसवांना 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 मोल ना राहिले, हुंदक्यांना बोल ना राहिले, लावतील बोल तुझ्या राखेस ही मानसा, मानसात माणूस न राहिले. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कोलाहलात साऱ्या, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म देऊळ साऱ्या ढुंडून मिळालो, गाभाऱ्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. मागच्या 2-4 दिवसापूर्वी बदलापूरची दुर्घटना कानावरती आली. सज्जन हो, 3.5-4 वर्षाच्या लेकी आहेत त्या. काय वय आहे त्यांचं, अजून जगाची नीट ओळखही नाही त्या बिचारीला. कल्लोळ वासनांचा, ज्याला सांभाळायला लेकी दिल्या त्यानंच अत्याचार केला. लोकांची सेवा करत होती, पीपी किट घालत होती, लोकांच्या आरोग्यासाठी काळजी करत होती. एकटी सापडली. कंपाऊंडरनं ज्याच्यावर जबाबदारी होती सांभाळायची, त्यानं अत्याचार केला. प्रेम केलं त्यानं त्या लेकरावर, त्या पोरावर. मुस्लिम समाजात जन्माला आलाय म्हणून नाही, ठीक आहे, तुला चुकीचा पश्चाताप होतो, पण ऐका, यशश्री शिंदे नावाच्या पुरीनं भरोसा केला त्या लेकरा, त्या पोरावर. कल्लोळ वासनांचा संपवलं त्या पोरीला. मी किती उदाहरणं देऊ. साक्षी नावाची पोर रस्त्याच्या कडेला जीवाच्या आकांताने ओरडत होती, मला वाचवा. येणारी जाणारी माणसं पाहत होती. दगड घातले त्या पोरीच्या अंगावर, चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. कल्लोळ वासनाचा. माझ्या बहिण्यांनो, तायांनो आणि दादांनो, मी विचारतो तुम्हाला, तुमची लेक घरातून बाहेर पडल्यावर सध्या सुरक्षित आहे का? बोला. एवढा परमार्थ वाढला, सप्ते वाढली, जयंत्या पुण्यतिथ्या वाढल्या, पोरींवरचे अन्याय वाढले, अत्याचार वाढले. त्या पोरांना सांगा, दाद्या, ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काली ना तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, पवित्र आहे आमच्या दारातली तुळस, भरून राहिलं सुवासिनींचं कपाळ, आणि माझा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. हे कायम लक्षात राहू द्या. महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दान म्हणून देऊन टाकल्या: मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. मातृत्व म्हणजे मा साहेब जिजाऊ, कर्तृत्वाचं दुसरं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि नेतृत्वाचं सर्वोच्च नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. या 3 गोष्टी आपल्या पदरात टाकल्या या मातीत. पण सध्या विसरली पोरं या माय मावल्या. कल्लोळ वासनाचा, हैदोस भावनाचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी. माझ्याकडे पहा,
दोन डोळे, नाक, ओठ, तोंड, दोन हात, दोन पाय दिसतात म्हणून तो माणूस होत. पहा मला, माझ्याकडे बघा, डोळे, नाक, तोंड, दोन हात, दोन पाय दिसतात मला म्हणून मी माणूस होत नाही. ज्या दिवशी मी दुसऱ्याच्या हृदयाचा विचार करतो त्या दिवशी मी माणूस होतो. माणूस व्हा, पैसा कमवा, जरूर कमवा, आपण माणूस की विसरून जाऊ नका. पैसा हे जीवन जगण्याचं साधन आहे, ते जीवन नाही. अलीकडे माणूस माणसात राहिला नाही. आतापर्यंत तरी सक्का भाऊ एकमेकाच्या विरोधात राहिला होता उभा. आमच्याकडं आमच्या बारामतीच्या पट्ट्यात ना सक्का भाऊ एकमेकाच्या विरोधात उभा राहायचा. आता आमच्याकडे ननंद भाऊजे एकमेकाच्या विरोधात उभा राहतात. कळते ना माझ्या लाडक्या बहिणींनो? चला पुढे ऐका, सुपंताची तिसरी पायरी सांगतो. एकमेकाला मदत करा. का हो? आम्ही मदतच का केली पाहिजे? ही तो सुपंताची सर्वोच्च पायरी. कशी ते ऐका. आपलं हे शरीर माझ्याकडे बघा, एकमेकाला मदत करतं. कसं ते सांगतो. समोर एक आंब्याचं झाड होतं, त्याला एक आंबा लागला होता. तो पाडाला पिकलेला होता. दिसलाय का तुम्हाला कधी असा आंबा? का म्हणून मी नीट बघ पाडाला पिकलाय. आंबा पाहिला डोळ्यानं, एक एकाला मदत कसं करतंय शरीर बघा. आंबा पाहिला, पाणी सुटलं, तिथपर्यंत नेलं, तोडला, खाल्ला, चौकाळ आली, भरलं. आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून डोंगरे पाटलांनी मारलं. मार खाल्ला. काय संबंध होता तिचा? पण एक एका सहाय्य करू. ऐका बरं, हे सुपंताची मोठी पायरी. आता पुढे चला. आमच्याकडे गाडगं असतं, तुमच्याकडे असतं का? गाडगं मडकं, एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक. त्याला उतरण म्हणतात. जे वरचं होतं ना ते लय असं फुगलो, 3.5 चोपदार घालावे लागतील असं. कोणाशीच बोल ना, ते लयच फुगीर. बसलेले ऐका, श्रीमंती बरोबर समाधान, आयुष्याबरोबर आरोग्य आणि ज्ञानाबरोबर माणसाजवळ नम्रता सुद्धा असली पाहिजे. लय जण पाहिले महाराज मी, ज्ञानवंत बेडकासारखे फुगलेले. नम्रता पाहिजे. ऐका बरं, त्या वरच्या गाडग्यानं असं फुगायला चालू केलं. बाकीचे म्हणले खाली बघ, जेत संपत त्याने दया, दोन्ही वसते एके ठाया, ते तर जाण धनंजय विभूती माझी माऊलीने सांगितलंय रे, मदत कर कुणाला तरी. न्याय म्हणून जग चाललंय. बाकीचे म्हणले खाली बघ, आम्ही खाली आहे म्हणून तू वर आहे. एक एका सहाय्य करू. उदाहरण क्रमांक 3, द्राक्षाचा घड, त्याला मणी असतात. तुमच्याकडे द्राक्ष पिकवतात का? द्राक्षाचा घड पाहिलाय का? त्याला 12 किळी असतात ना? हा, मणी असतात आहे की नाही? एकाला एक एकाला एक एकाला एक एकाला एक चिकटलेली. जोपर्यंत ते एकमेकाला चिकटून असतात ना, तोपर्यंत त्याचा भाव हा चांगला असतो. पण ज्या दिवशी त्या घडातून मणी निसटतात तेव्हा सुटलेल्या मण्यांचा माल भाव तो कमी असतो. तुम्ही विचारा त्या शेतकऱ्याला, तो उत्तर देईल. जे एकमेकाला चिकटलेत ना त्याला किंमत जास्त, जे सुटलेत ना त्यांना किंमत कमी. का? जे घडाला चिकटले ना ते आपल्याला धरून येत, जे खाली निघालेत ना त्याने आपल्याशी भांडणं करून सुटलून गेलेत. एक एका सहाय्य करू. बघा, कळलं तर घ्या, नाही तर राहू द्या, द्या सोडून. चला पुढे. मी पुढचं अजून एक उदाहरण सांगतो. आपल्या हाताची 5 बोट आहेत ना, पहा माझ्याकडं, दिसली का? माझ्या हाताला 5 बोट आहेत. आहे का इथं कोण 10 बोट वालं एका हाताला? कधी कधी या बोटांकडून शिकावं. हा अंगठा आहे ना सगळ्याला मदत करतो महाराज, बेस्ट म्हणतो, नाम ओढतो, किती कामं करतो आणि किती नम्र आहे बघा. सगळ्या पुढे झुकतो, करंगळीपासून तर्जनीपर्यंत सगळीकडे जातो. पण हे बोट आहे ना लय आगाव आहे, बघून घेईल म्हणतं तुला. भांडणात पुढं असतं. आमच्या तिकडं तर सारखंच असं भांडणात पुढं असतं. गावात जर भांडणं झाली ना सरपंचाची उपसरपंचाची, तिथे बोलत राहत. आजच्या सरपंचाची 40 एकर होती, गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. राहिलेली 5 एकर पण फुकीन, पण गावचा इति चांडाळ चौकडील प्रकरण श्री रामभाऊ उवाच. हे माहित आहे तुम्हाला? हे जरा त्यातली त्यात बरं आहे, गंध लावायला वगैरे असतं. पण या बोटाबद्दल काय सांगावं मी? हे झुकत नाही कोणापुढं, म्हणून नको त्या गोष्टी करता इंडिकेटर द्यायला वापरतात. जरा नम्र व्हा. एक एका सहाय्य करू. आता टोकाचं बोलतो. एक दिवशी 0 नावाचा आकडा, 0, ज्याला गावात काय किंमत नाही,
तो 9कडे गेला. जय हरी म्हणे जय हरी. तुमच्या पुढे उभा राहू का? नको नको. अहो सोबत थांबतो, अजिबात नाही. मी एवढा मोठा गाव माझ्या ताब्यात नाही. हो पुढं. मग तो 7कडे गेला. तुमच्याकडे येऊ? 8नं पण ढकलून दिलं नाही. 6कडे गेला, 5कडे गेला. अहो तुम्हाला भरपूर कीर्तन आहेत, सोबत फिरतो तुमच्या, जमणार नाही. हो पुढं. मग 4कडे आला, येऊ द्या तुमच्या बरोबर, जमणार नाही. मग 3कडं 2कडं कुणीच त्याला जवळ केलं नाही. मग 1कडे आला. ऐका बरं का बाळासाहेब, 1कडे आला. एक म्हणे मला बी गावात किंमत नाही आणि तुलाही कोणी विचारत नाही, पण असं करू, मी पुढं थांबतो, तू माझ्या. अरुण दादा काय म्हणला तो? मी पुढं थांबतो, तू माझ्या. शून्य म्हणला हरकत नाही, कुठेतरी थांबायचंच आहे. माझा पाठिंबा आजपासून तुला. शून्य नावाच्या आकड्यानं एकाला पाठिंबा दिला. आता एकाची किंमत किती झाली बोला? बस. जर शून्य नावाच्या आकड्यानं एकाच्या पाठीमागे उभा राहिल्यानंतर जर त्याची किंमत 10 होत असेल तर जन्माला आलाय तुम्ही निमज गावात, कधीतरी कुणाच्या तरी पाठीमागे उभा राहिला शिका, एक दिवस तुमची सुद्धा किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. अरे हे तर अभंगात सांगतात महाराज. एक एक साय करू, असंच एक एका सहाय्य करू. सप्ताचं सार्थक या एका चरणात आहे. अवघे धरू सुपंथ. मग हे आम्हालाच आणि आत्ताच का सांगता महाराज? त्याचं कारण सावता महाराज सांगतात. कोणी दिवसी यमयती चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन,
समयासी सादर व्हा, हो समयासी सादर व्हा, सादर व्हा.